हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आपण आज स्टार्ट करतोय संघर्षाची स्टोरी पार्ट 16. आज आपले 15 पार्ट इतके सक्सेसफुली म्हणजे झाले, ते मी अपलोड केले. तुम्ही इतका छान त्याला रिस्पॉन्स पण केलाय आणि तुम्ही माझ्या प्रती जी काळजी करताय प्रत्येक गोष्टीसाठी, की तू असं कर तसं कर हे ते, आणि इतके छान छान म्हणजे ना, क्वचित एखाद्या अर्धी वाईट कमेंट येते, नाहीतर ना 99% इतक्या छान कमेंट आहेत ना. म्हणजे मला पण असं वाटतंय, जे वाईट कमेंट करणारे ना, मे बी समोरच्या पार्टीचे असू शकतात ते लोक. तर तेच वाईट कमेंट करतात बरं का, किंवा काही काही असतात वेगळे पण, तर ते नाही तर बाकीचे आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर इतके सुंदर कमेंट करताय, मला तर ते बघून इतके छान वाटतं ना. आणि काही नाही तर मला ही पण कमेंट टाकली की 50K कम्प्लीट होणार, तर एवढे लगेच नाही होणार 50K कम्प्लीट. प्रत्येक गोष्टीला टाइम जातो. तर आपण पेशन्स ठेवून सगळ्या गोष्टी करतोय. तर आज मी तुम्हाला पार्ट 16 सांगणार आहे, आणि 15 पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं की मी माझ्या सासरमध्ये सगळ्या गोष्टी कशा सर्व्हाइव्ह केल्या वगैरे. आणि हा, मला तुम्हाला त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची होती. जेव्हा माझी लास्टला म्हणजे मी लास्टला पण ना, मी तुम्हाला बोलली मी 2-3 दिवस जेवण नाही केलं, काहीच नाही, आणि मग मी माझ्या माहेरी गेली. तर त्यावेळेस ना, जेव्हा ते भांडण झालं होतं ना, तर त्यावेळेस भांडण तर आमच्या नवरा बायकोचे होते. त्याच्यात इन्व्हॉल्व माझ्या सासूबाई झाल्या होत्या. आणि ठीक आहे, त्यांचा मुलगा आहे, कदाचित मुलाचीच बाजू कुठली आई घेते. तर त्यांनी जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या, आणि माहितीये, म्हणजे मला माहिती नाही आजकालच्या जनरेशनमध्ये अशा पण गोष्टी चालतात का, किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये तर असं नाही कधी कोणासोबत झालेलं, पण तुमच्यासोबत पण कधी कोणासोबत झालं असेल मे बी ती गोष्ट, मला माहिती नाही. पण माझ्यासोबत काय गोष्ट घडलेली ती सांगते तुम्हाला. ज्या वेळेस आमचे ते भांडण झाले ना, त्यावेळेस माहिती, लिटरली मला माझ्या सासूबाईंनी मारलं होतं. आणि खूप मारलेलं. म्हणजे एवढं त्यांनी मला मारलेलं असून, सगळ्या गोष्टी केलेल्या असून, म्हणजे मी शेवटपर्यंत त्यांच्याशी कधी म्हणजे तेव्हा मला राग आलेला माझ्या मनात. बघा, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत आपल्याला राग येतो, तर आपण त्या फ्लो मध्ये ना, समोरच्याला वाईट साईड बोलतो, काय काय करतो, किंवा काय. मी तसं काही नाही केलं. मी माझ्या मनात तो, आणि माझी सवय, मला जर एखाद्या व्यक्तीचा राग आला ना, तर मला ती बोलून नाही दाखवत मी त्या व्यक्तीला ती गोष्ट. मी मनात ठेवते. मग मी त्या व्यक्तीसोबत बोलणार नाही, त्याला वाईट साईड पण नाही बोलणार, पण मी बोलणारच नाही. त्या व्यक्तीला कळालं पाहिजे मला राग आलाय तुझं, मी एवढंच करते. मी त्याच्या पलीकडे काय करत नाही. आणि सेम मी त्यावेळेस पण तेच केलं, की त्या व्यक्तीने बनवलेलं काही खायचं नाही. असं मला ना, असं कंटाळा आलेला की नाही, मी तिथे झोपायला पण नको, मला तिथे राहायचं पण नाही. असं नाही का, सगळ्या गोष्टी. प्रिन्सला, त्यांनी लोकांनी प्रिन्सला जरी उचलून घेतलं तरी मला राग यायचा, कारण मला असं कधी पण नाही या गोष्टी होत. हे जे वागायचे ना, त्याच्यावरती मी रिॲक्ट व्हायचे. मी वाईट नव्हते बोलत कधी कोणाला. पण ऑब्व्हियसली यार, प्रत्येक माणूस, प्रत्येकाला, तुम्हाला राग येतो तसं मला पण राग येणार आहे. तेवढं तरी ऍक्ट करणं पण माझ्याकडून होणार नाही का. तर सेम मी तसंच करायची. मग मी तेव्हा काय केलं, की 2-3 दिवस मी जेवले नाही, काय नाही. आणि मी सगळ्यांना सांगितलं की मला इथं राहायचं नाहीये. तुम्हाला काय करायचं ते करा, मी इथं अन्न पण खाणार नाही, पाणी पण पिणार नाही, काहीच नाही, मला फक्त माझ्या माहेरी नेऊन सोडा. आणि मग तेव्हा माझे मिस्टर, त्यावेळेस ना, कधी कधी त्यांना कळायचं की नाही, प्रतिमा बरोबर आहे. म्हणजे ते कधी कधी माझी बाजू घ्यायचे तेव्हा सुद्धा. असं नाही की बघा, तो व्यक्ती माझ्यासाठी वाईट आहे, पण तसं नॉर्मली तो व्यक्ती चांगला आहे. कसं असतं माहितीये, काही 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 लोकांचे ना, दोन कपलमध्ये त्यांचे गुण जुळत नाही, हे ते, किंवा काय काय असतं ना बाकीच्या गोष्टी, तसं काहीतरी सीन असू शकतो आमच्या दोघांमध्ये. पण ऍज अ पर्सन म्हणून तो चांगला आहे नॉर्मली. कारण की त्यावेळेस ते माझी बाजू घ्यायचे की नाही प्रतिभा, तू इथं बरोबर आहे. मी त्यांना कधी कधी सांगायचे की आई, मला असं काम करायला लावतात, तसं मी पण एवढी दमून जाते, मला पण होत नाही, मला एवढं दुरून पाणी आणायला लावता. माझे, एक तर तुम्हाला माहिती आहे, माझे टाके तुटले होते, अजून ते टाके रिकवर पण झालेले नाहीये. मला नाही होत या सगळ्या गोष्टी. तर ते माझी बाजू घ्यायची, किंवा पाणी आणायचं असेल तर मग एखादी खेप मी आणणार, तर बाकीचे खेप ते घेऊन यायचे. असे तेव्हा ते मला हेल्प करायचे. किंवा नॉर्मली, म्हणजे भांडण बघा, नवरा बायकोचे भांडण चालू राहतातच, किंवा आमचे रोजच व्हायचे. पण कधी कधी ते माझी बाजू चांगल्या प्रकारे घ्यायचे. तर तसंच ते तेव्हा माझी, मग ते मला बोलले की नाही आईनी, ठीक आहे भांडण आपल्या दोघांचे होते, आईनी तुला मारायला नव्हतं पाहिजे, जाऊ दे, तिच्याकडून चूक झाली, आता मीच तुला सॉरी बोलतो, तिला नाही कळलं तेव्हा वगैरे, नाही का. मी म्हटलं जाऊ दे, आता तुमची आई आहे, मी तरी काय बोलू शकते. माझीच आई असती, मला मारलं असतं, मी एवढी रिॲक्ट झाले असते का. तर मी त्या सगळ्या गोष्टी तेव्हाच्या तेव्हा मी सोडून दिल्या. पण माझ्या मनातला राहिलेला राग मी काही अजूनही सोडलेला नाही, किंवा माझ्या मनातून ती गोष्ट कधीच जाऊ शकत नाही.
तर मग मी या सगळ्या गोष्टींनी त्यांनी तिथे माझी बाजू घेतली, मला घेतलं, माझं सगळं सामान घेतलं आणि मला माझ्या माहेरी नेऊन सोडलं. आणि मला माझ्या माहेरी नेऊन सोडलं, मी तुम्हाला बोलली जून महिन्यामध्ये, एक 15 ते 20 तारखेच्या दरम्यान. तर तेव्हा तिकडे गेल्यावरती तिकडे कोणीच नव्हतं. माझी बहीण आणि माझी आजी दोघीच राहायच्या तिकडे. आणि प्रतीक्षा तेव्हा खूप आजारी पडलेली, म्हणजे काय माहिती तिला काय झालं होतं. एकदम अशी वीक, एकदम काळी-माडी झाली होती आणि तिला असं खाल्लेलं पण सहन व्हायचं नाही. बसलं तर तिलाच तिच्या हाडत होतं. असं तिला तिचं तिचं काहीतरी आजार झालेला. तर मी आहे ना आज बोलताना माझं तोंड इतकं आलंय ना, तर माझी स्तोत्री होती. मला ना ती जीभ दाताला लागते ना तर खूप दुखती हां. जर काही कळत नसेल तर सॉरी त्याच्यासाठी. हां, तर तेव्हा प्रतीक्षा पण खूप आजारी होती. आणि तिकडे त्या दोघीच राहायच्या आणि मी एक तिसरी आणि बाळ. आम्ही चौघं मग तिकडे गेलेलो. आता तुम्ही माझं पहिलं घर बघितलं होतं आपलं, की कसं होतं, म्हणजे कौलाचं होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे जास्त काही नाही, चुलीवरच स्वयंपाक करायचो आम्ही. एक गॅस आम्ही नेऊन ठेवला होता तिकडे. पण गॅसचं आपलं कनेक्शन तिकडे नव्हतं. तर त्यावेळेस ना आमच्या आत्याने आम्हाला खरंच खूप सपोर्ट केला, की म्हणजे एकदा दोनदा ना त्यांनी, मी तिथे 7 महिने राहिले, 7 महिने. 7 महिन्यामध्ये ना त्यांनी मला दोनदा ते तीनदा, एवढ्या लॉकडाऊनमध्ये किंवा इकडच्या तिकडच्या गावात जाऊ देत नव्हते, तरी पण एवढे गोण भरून गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, भाजीपाला, डाळी-दुळी, हे ते, मिरच्या, थोडा भाजीपाला वगैरे असेल त्यांच्या शेतामध्ये, तर तो सगळा आम्हाला तिकडून माझा आत्याचा मुलगा गोणी गोणी भरून आणून द्यायचा. तर आणि त्यावेळेस ना म्हणजे मी प्रिन्सला घेऊन तिथे गेली होती. खरं तर ना माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. माझ्या मिस्टरांकडे पण लॉकडाऊन असल्यामुळे घरीच राहायचं, तर त्यांच्याकडे पैसे नव्हतेच, कारण की बाळाचं एवढं सगळं इन्स्टंट त्याच्यातून उतरून ह्या गोष्टीत पडलं होतं, असं झालं होतं. आणि त्यावेळेस प्रिन्सला ना दर महिन्यातून 3 वेळा, म्हणजे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होती ना, तर त्यांचं ते वेगळंच ₹805 एक मिल्कचा पावडरचा डबा येतो तो. तो लागायचा आणि प्रिन्स कसं बेबी थोडं मोठं-मोठं 5-6 महिन्याचं व्हायला लागलं, तर त्याला आठवड्याला 1 डबा लागायचा. ₹805 डब्बा एक लागायचा. तर त्याच्यामुळे ना मी प्रिन्सला काय केलेलं, 4थ्या महिन्यापासूनच गाईचं दूध चालू केलं होतं. मग त्याच्यामध्ये मी काय करायची, गाईचं दूध अर्ध टाकायची, त्याच्यात अर्धं पाणी, थोडंसं साखर टाकायची. ते म्हणजे त्याला पचन, की त्याच्या डायजेशन सिस्टमला ते प्रॉपर हे होईल, अशा पद्धतीने मी त्याला ते मिक्स करून करून, कारण की परिस्थिती एवढी नव्हती का दर आठवड्याला आपण तो ₹805 डबा आणू. आणि म्हणजे लिटरली एक दिवशी तर असं झालेलं, की दूधचं पावडर, ते पावडर संपलं होतं, घरात दूध पण नाही आणि मला पण काही जास्त दूध नव्हतं. तो इतका रडायचा, इतका रडायचा आणि लॉकडाऊन असल्यामुळे ना ते पावडर पण अवेलेबल नव्हती. तर मी त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून विचार केला, की जाऊ द्या 8 दिवस त्याला त्रास होईल, 8 दिवस त्याचं पोट दुखेल, 8 दिवस त्याला डायजेशन होणार नाही. पण तो 9व्या दिवशी तर नक्की पचवेल. मग त्याच्यामुळे मी त्याला गाईचं दूध चालू करून दिलं होतं. त्याच्यानंतर मी नाचणी सत्व त्याला 4थ्या महिन्यापासून चालू केलं होतं. परत ते असतं ना त्यांचं त्यांचं काय काय खायचं. तर ते सगळं मी त्याला 4थ्या-5व्या महिन्यातच चालू करून दिलं होतं. लोकं 7-8 महिन्याचं झाल्यावरती चालू करतात. पण मी लिटरली त्याला 3.5 महिन्याचं होतं तेव्हापासून दूध आणि 4थ्या महिन्यापासून बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू केल्या. 5-6 महिन्याचं झालं तर मी त्याला चपाती वगैरे, भात वगैरे सगळं चालू करून दिलं. म्हणजे 5व्या महिन्यापासूनच. तर तसा तो खूप स्ट्रॉंग आहे बरं का लहानपणापासून, कारण की एवढ्या 7व्या महिन्यातले बेबी, एवढ्या सगळ्या गोष्टी. आणि आता मला कोणीच म्हणत नाही, "तू की 7व्या महिन्यातला आहे." तर मग मी जाचकडे गेल्यावरती, म्हणजे माझ्या माहेरला गेल्यावरती त्याचा एक मला बेनिफिट झाला, की मी त्याला सगळ्या गोष्टी प्रॉपरली देऊ शकत होते. आणि मला आनंद झालेला यार, मला माहिती नाही का बरं, मी माझ्या माहेरी गेलेली म्हणून. आणि मी तिथं गेल्याच्या नंतर एवढं सगळं प्रॉब्लेम, की आमच्याकडे पैसे नाहीत, काहीच नाहीत. म्हणजे पैसे तर नव्हते माझ्याकडे, मला मिस्टरांनी पण दिले नाही, प्रतीक्षा यांच्याकडे पण पैसे नाही. माझ्या आत्या तिकडून ते सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करायच्या, त्याच्यामुळे सगळं जायचं. आणि माझे मिस्टर मला फक्त दुधासाठी पैसे द्यायचे. दुधाला किती रुपये लागतात महिन्याला, 1700-1800 रुपये. तर ते मला ₹2000 पाठवायचे. ते पण कोणाच्या पण अकाउंटवरती पाठवायचे. तर मी तिकडे गेल्यावरती ना, पहिले 1 महिना तर मला कळालं, की म्हणजे लगेच पण माझ्या आत्यानी मला सगळं नाही दिलं. त्यांना गेल्यावरती कळालं मी तिकडे गेलीये. मग त्यांनी मला नंतर विचारायच्या फोन करून, आमचे नॉर्मली फोन व्हायचे, "बाळ बरं आहे का?" हे ते. आणि मग त्यांना मी सांगायची, की असं नाहीये, तसं नाही. मग ते मला तिकडनं द्यायचे. तर गेल्यावरती ना म्हणजे तिकडे ₹2000 महिन्याला येतात. कसे पुरवायचे? मी बाळाला कोणी चाललं शेजारच्या गावामध्ये, तिकडं आमच्या गावात तर काय ॲपल वगैरे मिळायचे नाही. तर मी प्रिन्सला ते फ्रुट्स वगैरे पण चालू केले होते. तर त्यांच्याकडे पैसे द्यायची, की बाळाला तिकडनं फ्रुट्स घेऊन या, सॅरलॅक घेऊन या, हे घेऊन या, ते घेऊन या. मी त्यांना नाचणी सत्व संपले आणि माझे मिस्टर फक्त मला दुधाचे पैसे ₹2000 पाठवायचे.
आता माझ्या घरामध्ये कोणी मोठं व्यक्ती नव्हतं कमावणारं. माझी आजी काही शेतात कामाला जाऊ शकत नव्हती आणि म्हणजे कामही नव्हते तसे तेव्हा एवढे. पण होते गावामध्ये काही नाही, नॉर्मली चालायचं. मला काल पण एका ताईंनी मेसेज केला की लॉकडाऊन होतं आणि काम कुठं चालू होतं. आम्ही मळ्यात राहायचो ना आमच्या सासरी पण, तर तिकडे पण सगळे शेतातच लोक, तर शेजारचे पाजारचे लोकांच्या शेतात कामं असायचे, तर ते येऊन द्यायचे. ते मास्क वगैरे लावून व्यवस्थित ते त्यांचं त्यांचं थोडं लांब लांबच्या पात्यावर बसून ते कामं करायचे. तर असं मग माहेरी गेल्यावरती तर हे सगळ्या गोष्टी करणारं कोणीच नव्हतं. आणि राहिलेल्या 200 रुपयात तर काय होणार आहे. आणि त्याच्यापेक्षा पण मला पोट नव्हतं का, मला खायला लागणार नव्हतं का. माझे मिस्टर फक्त 2,000 रुपये महिन्याला पाठवायचे, ते पण फक्त बाळासाठी. त्याला डायपर लागायचे, त्याला पावडर लागायची, त्याला सोप लागायचे, त्याला शॅम्पू लागायचं, त्याला तेल लागायचं, सगळ्या गोष्टी लागायच्या. पण याच्यासाठी ते मला पैसे पाठवत होते. काय करावं काय करावं. तर माझ्याकडे काय असं सोनं नाणं पण नव्हतं गहाण ठेवल त्यातून करण. आमच्याकडे गाडी पण नाही, जर तो आजारी पडला की शेजारच्या गावात जाऊन त्याला वाफ वगैरे देईन. लिटरली ना, मी अशी कितीतरी वेळा ना प्रिन्सला घेऊन मी, म्हणजे आमचं गाव जाचकवाडी आणि बेलापुरात जायला लागायचं. तर कितीतरी वेळा ना मी पायी पायी प्रिन्सला घेऊन गेलेली. प्रतीक्षाने मी काय करायचे, थोड्या वेळ ती उचलून घेणार, थोड्या वेळ मी उचलून, म्हणजे थोड्या वेळ मी हातात घेणार, थोड्या वेळ ती हातात घेणार. असं करून करून आम्ही बेलापूरला कितीतरी वेळा त्याला सर्दी झाली म्हणून वाफ द्यायला. हॉस्पिटलचे पैसे पण ते मला द्यायचे नाही. तुम्हीच विचार करा, 2,000 रुपयात होतच काय. रोजचं 1 लिटर ते दूध लागायचं, 1 लिटर कधी 1.5 लिटर. हे तर फक्त दुधातच पैसे सगळे जायचे, बाकीच्या गोष्टींना करायचं काय. तर मग मी विचार केला, प्रतीक्षाला म्हटलं तुझी तर तब्येत खराब आहे, माझ्या बाळाला फक्त तू दिवसभर सांभाळ, मी शेतामध्ये कामाला जाते. तर ती बोलली ठीक आहे. तर लिटरली माझी डिलिव्हरी होऊन फक्त ना 5.5 महिने झाले होते. आणि 5.5 म्हणजे 7व्या महिन्यात माझी डिलिव्हरी झाली. तर तिथून पुढे माझ्या डिलिव्हरीला फक्त 5.5 महिने झालेले. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायची माझ्या माहेरला गेल्यावरती. हे बघा, त्यावेळेस लोकांनी काय विचार केला, कसा विचार केला मला माहिती नाही. कदाचित आता म्हणजे मी एवढी कोणाशी जास्त इन्व्हॉल्व नव्हती, माझं घर, आणि त्यावेळेस कोणाशी कोणी बोलतही नव्हतं त्याच्यामुळे. पण माझी एक चुलती, म्हणजे चुलत चुलत चुलती अशी दूरची, मग ती मला बोलली, असंच मी त्यांच्याकडे दूध आणायला जायची. तर मी म्हटलं बाई मला बघा ना कुठं काम असेल तर तुमच्या ओळखीनी, असं असं थोडंसं प्रॉब्लेम आहे. आणि तेव्हा ना म्हणजे लिटरली 150 रुपये रोज, म्हणजे 2020ची गोष्ट असेल. 2020 मध्ये फक्त ना 150 रुपये रोज होता शेतात कामाला जायचा. 150 की 200 मला आठवत नाही, पण 150 रुपये मला चांगले आठवत आहेत. मी जायची, त्यांच्या दिवसभर शेतामध्ये काम करायचं. बाळाला तासही माझं दूध नव्हतं, त्याच्यामुळे मी उन्हातही काम केलं, पावसातही काम केलं. मला काय आजारी झाली तरी त्याचा इम्पॅक्ट प्रिन्सवर काय होणार नव्हता. आणि लिटरली प्रतीक्षा त्याला दिवसभर सांभाळायची, त्याला वेळेत ते खायला देणं, मी सगळं, म्हणजे मी तिला सांगून यायची की तू ह्या टायमाला हे दे, हे औषध दे. ती त्याला सगळं सांभाळायची प्रॉपरली. आणि तेव्हा मी दुसऱ्याच्या शेतात जाऊन, आणि मग माझ्या प्रिन्सचा किंवा आमच्या घरामध्ये मीठ मिरची लसूण या सगळ्या गोष्टी लागायच्या. मग मग त्या गोष्टी आम्ही आणायचो घरामध्ये. म्हणजे त्यावेळेस मला नवरा होता, मला सासर होतं, मला सगळे लोक होते. पण त्यावेळेला मला म्हणजे असं वाटायचं एवढी सगळी सगळी लोक आहेत, पण काय कामाचे आहेत, कुणीच काय कामाचं नाहीये. आणि इतक्या इतक्या सिच्युएशन मध्ये पण आपली गोष्टी फक्त आपल्याला सांभाळ, म्हणजे माझं पोट सुद्धा माझा नवरा भरू शकत नव्हता. तिकडं पण होते तर तेव्हा पण पूर्ण कटकट कटकट, दुसऱ्यांचं असंच, एवढंच हे वापरायचं, तेवढंच ते वापरायचं, एवढंच तेल घातलं, तेवढंच तेल घातलं, हे ताट इथंच ठेवलं, तो डबा तिथंच ठेवला, हा ग्लास इथंच ठेवला, हे भांडं असंच घासलं. एवढे याच्यात तरी तिथं मला सांभाळलं. आणि जेव्हा मी माझ्या सासरी गेले, म्हणजे कॉमन सेन्सची गोष्ट आहे, माझ्या सासरी कोणी होतं का, नव्हतं ना करणार. ही गोष्ट तुम्हाला माझ्या लग्न आधीपासून माहितीये की मला लग्न करणार आहे तर माझ्या सासरी माहेरी कोणी नसणार आहे, मला कोणी सांभाळणार नाहीये. मी लग्न करून एवढे वर्ष झाले, मी कधी, मला माहेरचं कोणी माहिती नाही, मी कधी कोणाच्या दारात एक दिवस मुक्कामी गेली नाही, म्हणजे कधीच काही नाही, अजून पण नाही. आणि त्या सिच्युएशन मध्ये मी, माझा डिसिजन होता की मला तिकडे जायचं, म्हणून तुम्ही माझ्यासाठी काहीच पैसे पाठवणार नाही. आणि बाळासाठी पण पाठवतात तर ते कुठेतरी फक्त एकच गोष्ट त्याने फुलफिल होईल, एवढीच गोष्ट. आणि सांगायचं हे मला, माणूस कितीही मोठा झाला तरी स्ट्रगल किती असतं माणसाच्या मागे, किंवा तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल तरी तुमच्या मागे स्ट्रगल कधी थांबत नाही. म्हणजे लिटरली तेव्हा मी दुसऱ्यांच्या शेतात जायची, मग त्यांनी दुधाचे पैसे तिकडे फिरवायची, मग माझे यांनी पाठवलेल्या पैशातून बाळाला बाकीच्या राहिलेल्या गोष्टी घेऊन येणं, मग तिथून कशा तरी सर्व्हाइव्ह करणं, म्हणजे ह्या गोष्टी. आणि असं करत करत मी तिथं 7 महिने राहिले.
नंतर प्रतीक्षा 2 महिन्याने पैसे नाही, तिथे सगळ्या गोष्टी करायच्या कशा, काय कसं करणार, म्हणून प्रतीक्षाने डिसिजन घेतला की लॉकडाऊन जरा जरा ओके ओके झाल्यावरती प्रतीक्षा तिथून कामासाठी शिक्रापूरला गेली आणि मग ती तिकडेच राहिली. मग मी आणि प्रिन्स आणि आमची आजी, जिला ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, काहीच येत नाही, तर तिला तर काय बाळाचं काही करणं पॉसिबल नव्हतं ना. ती आंघोळ घालू शकत होती, कारण तिचे हात पण असे, म्हाताऱ्या माणसाच्या हातमध्ये किती खरबुडे होते, ते बाळाला लागणं पण म्हणजे बाळाला रॅशेस वगैरे होणार, त्याच्यामुळे ती काय बाळाला करत नव्हती. नॉर्मली गरम पाणी करणं, बाळाच्या अंगावर पाणी टाकणं, हे नॉर्मली, किंवा मी तिला सांगितलं की तू झोका देत राहा, की झोपेपर्यंत झोका देणं, मी स्वयंपाक करते तोपर्यंत बाळाला बघणं, ह्या गोष्टी ती करायची. नंतर नंतर ना ती पण, आमची आजी कधीच एका जागेवर बसू शकत नव्हती तेव्हा तरी. मग लगेच जा तिच्या भावाकडे, जा तिच्या बहिणीकडे, गेली की 8-8 दिवस राहा, जा तिच्या मुलीकडे गेली की तिकडे पण 8-8 दिवस राहा. मग पूर्ण माझ्या मम्मी पप्पांच्या घरामध्ये फक्त मी आणि माझं बाळ, आम्ही दोघंच राहायचो. कधी कधी मला रात्र भरून त्याला जागून त्याला सांभाळायला लागायचं. दिवसा पण स्वयंपाक करताना त्याला बघायचं, स्वयंपाक करायचा, ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कसं तरी ऍडजस्ट करायचं. तेव्हा रेशन पण मिळायचं, त्याच्यामुळे रेशनचा पण सपोर्ट होता. आणि त्याच्यातल्या त्याच्यात आमच्या गावातल्या लोकांना म्हणजे पहिल्यापासूनच माहिती आहे, माझे मम्मी पप्पा नव्हते वगैरे, तर आमची परिस्थिती जरा ओके ओकेच. त्याच्यामुळे त्यांनी पण प्रिन्सचं नाव तिथे मी टाकलं नाही, काय नाही, पण तरी सुद्धा त्या लोकांनी मला हळद, मीठ, मिरची, तेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला ते बालवाडीतून द्यायचे. तर असं सगळं करत करत मी माझ्या माहेरच्या घरी राहिले. पण हे बघा, मी माझं बालपण तिथं काढलंय, माझ्या बाळाचं बालपण तिथं काढलंय. आता तर आपण चांगलं घर बांधले, पण ह्या सगळ्या गोष्टींच्या, चांगल्या असतील वाईट असतील, सगळ्या आठवणी माझ्या त्या घरात होत्या, बिलकुल सगळ्या. तर असं सगळं होतं तिथे. प्रतीक्षा पण गेली होती, मी एकटीच तिथं राहायची. एकटी लोक भीती पण वाटायची, कारण की कोणी सोबत नसायचं. बाळा कधी कधी म्हणजे मला कपडे धुवायला नदीवरती जायला लागायचं, तर माझी चुलती पण होती ऍक्च्युली शेजारी, ते पण बाळाला सांभाळायचे कधी कधी, की मी कुठं कपडे धुवायला गेल्यावरती, मी कुठं दूध आणायला गेल्यावरती, मला कुठं बाहेर जायचं असेल तर. आणि तिथे मी एकटीच राहायची. आणि मी बरोबर तिथे जानेवारी महिन्यापर्यंत मी ते एकटी राहिली. आणि मी त्याच्यानंतर मी गेली, म्हणजे त्याच्यामध्ये ना माझ्या बहिणीचं लग्न होतं. अं, अं, आमची कोमलताई आहे, तर तिचं लग्न होतं डिसेंबर महिन्यामध्ये, आणि माझ्या प्रिन्सचा बड्डे येतो जानेवारी महिन्यामध्ये. तर डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या बहिणीचं लग्न होतं. तर आम्ही सगळे म्हणजे तिथंच होतो, मी तिथं होते, फक्त प्रतीक्षा तिथे राहत नव्हती. आम्ही छान सगळ्या गोष्टी एन्जॉय पण करायचो, मस्ती पण. माझ्याकडे फोन पण नव्हता, नंतर ना मला फोन करायचं म्हटलं तरी शेजारच्या पाजारच्यांकडे जाणार, मग मी फोन करा, म्हणजे तिथं ना मी जाचकवाडीला जेव्हा राहिली ना, माझ्याकडे फोन नाही, माझ्याकडे काहीच नाही. लाईट पण कधी असायची तर असायची, कधी नसायची. ते पत्र्याचं सॉरी कौलाचं घर, गॅस पण कधी आहे कधी नाही, चुलीवर स्वयंपाक बनवायला लागायचा. सगळ्या गोष्टी इतकं, म्हणजे ना, तू दिवस खूप वेगळे होते. आणि तेव्हा माझ्या बहिणीचं लग्न आलेलं, आणि मग आम्ही म्हणजे तिथं लग्नाचं इतके एन्जॉय वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि मी त्याच्या 4-5 दिवस अगोदर वैतागून, म्हणजे असंच काहीतरी झालं, आणि म्हणून मी ना माझ्या बहिणीकडे गेले, प्रतीक्षाकडे गेले. ती शिक्रापूरला होती, तिथे मी तिच्याकडे 1 दिवस राहिले. तिकडून माझ्या नंदेकडे आले, इकडे 2-3 दिवस राहिले, आणि मग इकडून परत वापस मी जाचकवाडीला गेले. आणि तिकडे गेल्यावरती माझ्या बहिणीचं लग्न होतं. इतकं मजा गेली आम्ही लग्नामध्ये. माझं तर बाळ छोटं होतं, त्यात प्रिन्स आजारी पडला होता कंटिन्युअसली, त्याला ताप वगैरे येत होता, सर्दी झालेली. त्याच्यामुळे मी दिवसभर बाळालाच घेऊन बसलेली, काय एन्जॉय करायला अजिबात जास्त काही मिळालं नाही. आणि त्या एवढ्या याच्यामध्ये इतकं याच्यामध्ये माझे मिस्टर त्या लग्नामध्ये ड्रिंक करून आले. जे काय बोलायचं, आपण जातोय कुठं, आपण कोणाकडे जातोय, त्याच्यात आमच्या मागं कुणी आहे का नाही, सगळं गाव तर नाव ठेवायलाच बसलेलं आहे. तर एवढ्या याच्यामध्ये ते तिथं ड्रिंक करून आले. इतका राग आलेला मला तर परणा. काय करणार यार तुम्ही, काही गोष्ट पण कळत नाही. एवढे आपले नातेवाईक तिथं अवेलेबल आहे, किंवा माझे, की बाबा ह्या लोकांना कोणी काय बोलेल का परत मागे, तर अशा सगळ्या गोष्टी. तर ताईचं आमच्या लग्न झालं, मी तिथे 10-15 दिवस राहिले, आणि त्याच्यानंतर मी गेले प्रतीक्षाकडे शिक्रापूरला.
तर शिक्रापूरला पण आम्ही कसं राहिलो, काय राहिलो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये सांगते. आजचा व्लॉग माझ्या माहेरचा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली 50K लवकरच कंप्लीट करायची असेल तर मला लवकर सपोर्ट करा. तर चलो बाय बाय.